नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करतोय की इतिहासामधील सर्वात महत्वाचा एक घटक काय सांगितलं. इतिहासामधील सर्वात महत्वाचा घटक काय, घटकाचं नाव महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना. ओके, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना. तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला बॉम्बे असोसिएशन लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे असोसिएशन, तिची स्थापना, त्याचे संस्थापक, त्याचा हेतू आणि ती महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारची पहिली राजकीय संघटना होती, तर त्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघायचं विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसची स्थापना. म्हणजे काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचे पहिले 4 अधिवेशन, इतर आणि त्यानंतर काँग्रेसचे इतर महत्वाचे अधिवेशन आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणा, ईस्ट इंडिया असोसिएशन. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचं. चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. काय म्हणलं, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना. आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटनेचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागेल ते बॉम्बे असोसिएशन. कशाचं म्हणलं मी, बॉम्बे असोसिएशनचा सर्वप्रथम आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि तुमच्या परीक्षेचा हा सर्वात महत्वाचा टॉपिक ठरतो विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या परीक्षेमध्ये बॉम्बे असोसिएशनवर प्रश्न असतो म्हणजे असतोच. म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना या घटकावर जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल तर तुम्हाला प्रश्न नक्की बॉम्बे असोसिएशन किंवा काँग्रेसवर नक्कीच दिसेल. मग बॉम्बे असोसिएशन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं ठरतं बॉम्बे असोसिएशनची स्थापना. बॉम्बे असोसिएशनची स्थापना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 26 ऑगस्ट 1852. लक्षात घ्या, 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबई या ठिकाणी. कुठं म्हणलं विद्यार्थी मित्रांनो मी, मुंबई या ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची काय झाली, स्थापना झाली. इथं तुमचा पहिला पॉईंट कव्हर झाला. काय, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी, तर 26 ऑगस्ट 1852. कधी म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, 26 ऑगस्ट 1852 रोजी कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मुंबई या ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची काय झाली, स्थापना झाली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा पॉईंट ठरतो की बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण होते. संस्थापक सगळ्यात महत्वाचं नाव विद्यार्थी मित्रांनो, जगन्नाथ शंकर शेठ. अनेक परीक्षेत आलेला प्रश्न, जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ हे बॉम्बे असोसिएशनचे काय होते, संस्थापक होते. त्याचबरोबर नवरोजी फर्दुंजी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दुसरे संस्थापक कोण होते, नवरोजी फर्दुंजी. ओके, नवरोजी फर्दुंजी. म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ आणि नवरोजी फर्दुंजी या दोघांनी 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबई या ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची काय केली, स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर या बॉम्बे असोसिएशनचा हेतू म्हणा किंवा या बॉम्बे असोसिएशनचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या उद्देश म्हणा, हेतू किंवा उद्देश काय होता, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडवणे. तुमच्यापैकी अनेकाला प्रश्न पडला असेल की हा सनदशीर मार्ग म्हणजे काय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकाला पडला असेल की सनदशीर मार्ग म्हणजे काय. ओके, सनदशीर मार्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विद्यार्थी मित्रांनो, अर्ज विनंत्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविणे. ओके, जनतेचे प्रश्न सोडविणे त्याला म्हणतात सनदशीर मार्ग. ओके, सनदशीर मार्ग म्हणजे काय, की सनदशीर मार्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अर्ज विनंत्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविणे त्याला म्हणतात सनदशीर मार्ग. म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852. ओके, कुणी केली, तर लक्षात घ्या जगन्नाथ शंकर शेठ. दुसरं नवरोजी फर्दुंजी. हेतू काय होता, की सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे. सनदशीर मार्ग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अर्ज आणि विनंत्याच्या माध्यमातून काय करणं, जनतेचे प्रश्न सोडविणे. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, की बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. काय म्हणलं मी, बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतातील म्हणा पहिली कोणती संघटना होती, राजकीय संघटना होती. कोणती संघटना होती विद्यार्थी मित्रांनो, राजकीय संघटना होती. म्हणजे मुंबई प्रांतातील बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना होती. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. मग चला आता आपल्याला दुसरी संघटना बघायची आहे विद्यार्थी मित्रांनो, तुलनेने थोडी कमी महत्वाची. कोणती, ईस्ट इंडिया असोसिएशन. संघटनेचं नाव काय, ईस्ट इंडिया असोसिएशन ही महाराष्ट्रातील एक दुसरी राजकीय संघटना होती. बरं, याची स्थापना कधी झाली, 1869 मध्ये. ओके, कुणी केली, दादाबाई नौरोजी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कधी म्हणलं, 1869. कुणी स्थापन केलं, दादाबाई नौरोजी. ओके, दादाबाई नौरोजी यांनी 1869 रोजी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली विद्यार्थी मित्रांनो. हेतू काय होता या संस्थेचा, की इंग्लंडमधील लोकांमध्ये भारतीय लोकांच्या प्रश्नासंदर्भात जनजागृती करणे. ओके, दुसरी संघटना कोणती, ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना. तर या ईस्ट इंडिया असोसिएशन नावाच्या संघटनेची स्थापना दादाबाई नौरोजी यांनी केली. कधी केली, 1869 मध्ये केली विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, कधी केली, 1869 मध्ये केली. काय हेतू होता, काय उद्देश ठेवून दादाबाई नौरोजींनी या संघटनेची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, इंग्लंडमधील लोकांच्या मनात भारतीय लोकांच्या प्रश्नाबाबत जनजागृती करणे.
तर ह्या ईस्ट इंडिया असोसिएशन नावाच्या संस्थेचा उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो. चला मग तिसरी संस्था बघूया आता आपण. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही तिसरी राजकीय संघटनेचा आपण अभ्यास करतोय. कोणत्या? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या संघटने किंवा संस्थेची स्थापना कधी? 1885 मध्ये. कधी स्थापना सांगितली तुम्हाला? 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली. कुठं? 1885 मुंबई या ठिकाणी याची स्थापना झाली. मग याचे संस्थापक कोण होते? तर याच्या संस्थापकामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फिरोजशाह मेहता. लक्षात घ्या, पहिले संस्थापक कोण होते याचे? फिरोजशाह मेहता हे पहिले संस्थापक होते. दुसरे संस्थापक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बदरुद्दीन तय्यबजी. दुसरे संस्थापक कोण? बदरुद्दीन तय्यबजी. आणि तिसरे संस्थापक कोण ठरतं विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, न्यायमूर्ती तेलंग. न्यायमूर्ती तेलंग. ओके, न्यायमूर्ती तेलंग. या तिघांनी मिळून 1885 रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली विद्यार्थी मित्रांनो. या तिघांना एका वाक्यात ब्रदर्स इन लॉ, ओके, ब्रदर्स इन लॉ म्हणून सुद्धा यांचा उल्लेख केला जातो विद्यार्थी मित्रांनो. हे तिघ ब्रदर्स इन लॉ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. काय? ब्रदर्स इन लॉ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. कोण? फिरोजशाह मेहता. लक्षात घ्या, बदरुद्दीन तय्यबजी. ओके, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी. आणि तिसरे कोण? न्यायमूर्ती तेलंग. या तिघांना एकत्रितपणे काय म्हणतात? ब्रदर्स इन लॉ म्हणून सुद्धा हे तिघ प्रसिद्ध आहेत. या तिघांनी 1885 मध्ये कोणत्या संघटनेची म्हणलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड. ओके, सगळ्यात महत्वाची एक्झाम ओरिएंटेड न्यूज म्हणजे काय? काँग्रेसची स्थापना. ओके, सगळ्यात महत्वाची आणि एक्झाम ओरिएंटेड म्हणजे काय? काँग्रेसची स्थापना किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता काँग्रेसच्या स्थापनेमध्ये आपल्याला काय माहित पाहिजे की काँग्रेसची स्थापना कोणत्या शहरात झाली. ओके, त्या शहरातील कोणत्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली, तर त्या सगळ्या गोष्टी आल्या. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काय म्हणलं? काँग्रेसची स्थापना कधी? 28 डिसेंबर 1885. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर. लक्षात घ्या, 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेस स्थापना कुठे झाली? मुंबई या ठिकाणी झाली विद्यार्थी मित्रांनो. कुठे झाली? मुंबई या ठिकाणी झाली. ओके, कधी म्हणलं? 28 डिसेंबर 1885 मुंबई या ठिकाणी. मुंबईमध्ये कुठं? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. लक्षात घ्या, 28 डिसेंबर 1885 कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. मुंबईमध्ये कुठं? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. तर या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसची स्थापना झाली. आणि तुम्हाला परीक्षेत जाऊन असा प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन होते, ओके, काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन होते, तर त्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते विद्यार्थी मित्रांनो? 72 प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं मुंबई या ठिकाणी, तर त्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते? या पद्धतीचा प्रश्न तुमच्या परीक्षेत आला तर तुम्ही काय उत्तर देणार त्याचं? की 72 प्रतिनिधी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते विद्यार्थी मित्रांनो. आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्रांनो? उमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात घ्या, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मग काँग्रेसचं दुसरं अधिवेशन. लक्षात घ्या, काँग्रेसचे दुसरे अधिवेशन. ओके, कुठे झालं? काँग्रेसचं दुसरं अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 1886 मध्ये. ओके, कुठं? कोलकाता या ठिकाणी झालं. त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचं दुसरं अधिवेशन कोणत्या वर्षी झालं? 1886 या वर्षी झालं. कुठं झालं? कोलकाता या ठिकाणी झालं. आणि काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी हे काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. मग काँग्रेसचं तिसरं अधिवेशन लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वर्ष 1887. ओके, ठिकाण मद्रास. मद्रासचं सध्याचं नाव चेन्नई. अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो बदरुद्दीन तय्यबजी. लक्षात घ्या, बदरुद्दीन तय्यबजी. ओके, बदरुद्दीन तय्यबजी. इथं काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी लक्षात ठेवा. काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले पारसी. ओके, काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष. तिसरं अधिवेशन कुठे झालं होतं? 1887. कोणत्या ठिकाणी झालं? चेन्नई या ठिकाणी झालं विद्यार्थी मित्रांनो. त्याचे अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी. आणि बदरुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होणारे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणलं मी? बदरुद्दीन तय्यबजी. लक्षात घ्या, बदरुद्दीन तय्यबजी. ओके, बदरुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होणारे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र, काँग्रेसचं चौथं अधिवेशन अत्यंत महत्वाचं कुठं झालं? 1888 मध्ये. कुठं? अलाहाबाद विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अलाहाबाद. ओके, अलाहाबाद. अलाहाबादचं सध्याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? प्रयागराज. ओके, अलाहाबादचं सध्याचं नाव काय? प्रयागराज. काँग्रेसचं चौथं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं? अत्यंत महत्वाचं ठरतं विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचं चौथं अधिवेशन हे अलाहाबाद या ठिकाणी झालं. कधी झालं? 1888 मध्ये झालं विद्यार्थी मित्रांनो. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जॉर्ज यूल. अत्यंत महत्वाचं नाव. त्यांचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? जॉर्ज यूल. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज यूल हे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होणारे
पहिले ब्रिटिश आहेत. ओके, जॉर्ज ह्यूल हे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होणारे पहिले ब्रिटिश आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885 मध्ये. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली? लॉर्ड डफरिन. नाव लक्षात ठेवा. काय म्हणलं त्यांचं नाव? लॉर्ड डफरिन यांच्या काळात काँग्रेसची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड डफरिनचं 1885 मध्ये काँग्रेसच्या स्थापनेला 100% पाठिंबा होता. पण 1888च्या याच अधिवेशनाला विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या? अलाहाबादच्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून सुद्धा या लॉर्ड डफरिननं प्रयत्न केला होता. म्हणजे काँग्रेसच्या बदलत्या भूमिकेमुळे, ओके, काँग्रेस त्यांना पहिलं काय वाटलं की काँग्रेस आपल्यासाठी स्थापना झाली आहे. नंतर काँग्रेसच्या ज्या मागण्या वाढत गेल्या, ओके, काँग्रेसला मिळणारा पाठिंबा आणि काँग्रेसच्या वाढत्या मागण्या या बघून या लॉर्ड डफरिननं 1888च्या अलाहाबाद येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न केला होता. त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज ह्यूल आता सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होणारे पहिले ब्रिटिश होय. म्हणजे लॉर्ड, लक्षात घ्या, जॉर्ज ह्यूल हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होणारे पहिले ब्रिटिश होय. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाचा प्रश्न ठरतं विद्यार्थी मित्रांनो, 1917चं काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन. कोणतं अधिवेशन? 1917चं काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन. विद्यार्थी मित्रांनो, 1917च्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये काय झालं की काँग्रेसच्या मध्ये पहिल्यांदाच अधिवेशनाच्या अध्यक्षा एका महिला झाल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण झाल्या होत्या? महिला झाल्या होत्या. पण त्यांचं नाव ॲनी बेझंट. काय त्यांचं नाव? ॲनी बेझंट. म्हणजे होम रूल चळवळ तुम्हाला माहित असेल. होम रूल चळवळीला मिळालेला पाठिंबा. ओके, होम रूल चळवळ कधीची? 1916ची. लक्षात घ्या, होम रूल चळवळीला मिळालेला पाठिंबा. त्यामुळं लक्षात घ्या, 1917चं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं कुठे झालं? कोलकाता या ठिकाणी झालं. त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट होत्या. आणि ॲनी बेझंट या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला. जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर तुम्ही उत्तर काय देणार? ॲनी बेझंट असं उत्तर द्यावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या महिला विचारलं तर ॲनी बेझंट. आणि काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतीय महिला म्हणलं की सरोजिनी नायडू. लक्षात घ्या, भारतीय महिला म्हणलं की सरोजिनी नायडू. भारतीय महिला म्हणलं की सरोजिनी नायडू. मग सरोजिनी नायडू कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या? विद्यार्थी मित्रांनो, 1925चं काँग्रेसचं कुठं भरलं होतं अधिवेशन? कानपूर अधिवेशन. 1925चं काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं होतं? 1925चं काँग्रेसचं अधिवेशन तर ते कानपूर या ठिकाणी भरलं होतं. आणि त्या कानपूर येथे भरलेल्या अधिवेशनाच्या ॲनी बेझंट या काय होत्या? अध्यक्ष होत्या. आणि ॲनी बेझंट या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाचं अधिवेशन ठरतं 1924चं काँग्रेस अधिवेशन. 1924चं कशाचं अधिवेशन? काँग्रेसचं अधिवेशन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, का महत्वाचं? 1924चं काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं होतं? बेळगाव या ठिकाणी झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, कुठे झालं होतं ते? बेळगाव या ठिकाणी झालं होतं. 1924चं काँग्रेसचं अधिवेशन बेळगाव या ठिकाणी झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी. लक्षात घ्या, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. का महत्वाचं? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये या अधिवेशनाला किती वर्ष पूर्ण झाले? तर 2024 मध्ये या अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष पूर्ण झाले? 100 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, कधीच्या? 1924च्या काँग्रेस अधिवेशनावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. कारण काय? 2024 मध्ये या 1924च्या बेळगाव अधिवेशनाला ज्याचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते. या अधिवेशनाला किती? 100 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरिन. लक्षात घ्या, लॉर्ड डफरिन यांच्या कार्यकाळात झाली. विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या काळात काँग्रेसची स्थापना? लक्षात घ्या, काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा व्हाईसराय कोण होते? लॉर्ड डफरिन हे लॉर्ड डफरिन हे भारताचे व्हाईसराय होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला मग आपण पुढे काय? मग काँग्रेसचे संस्थापक कोण? विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचे संस्थापक लक्षात घ्या, काँग्रेसचे संस्थापक हे ॲलन ह्यूम. लक्षात घ्या, ॲलन ह्यूम म्हणजे एक ब्रिटिश प्रशासक होते. ॲलन ह्यूम हे ब्रिटिश प्रशासक होते. म्हणजे 1857चा जो उठाव झाला होता विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या उठावाच्या काळात. लक्षात घ्या, 1857च्या उठावाच्या काळात. ओके, उठावाच्या काळात 1857च्या उठावाच्या काळात लक्षात घ्या, ॲलन ह्यूम हे इटावा. लक्षात घ्या, इटावा कुठं येतं? इटावा उत्तर प्रदेशचे कलेक्टर होते. विद्यार्थी मित्रांनो, इटावा उत्तर प्रदेशचे ते काय होते? कलेक्टर होते. कोण? हे ॲलन ह्यूम. म्हणजे ॲलन ह्यूम हे नाव काय चर्चेत करतं की ॲलन ह्यूम हे काँग्रेसचे संस्थापक होते. विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचे संस्थापक म्हणलं की ॲलन ह्यूम. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचं ग्रामीण भागात भरलेलं पहिलं अधिवेशन. लक्षात घ्या, काँग्रेसचं ग्रामीण भागात भरलेलं पहिलं अधिवेशन 1936. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कुठं भरलं होतं ते? फैजपूर जळगाव या ठिकाणी भरलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं? काँग्रेसचं ग्रामीण भागातील. लक्षात घ्या, काँग्रेसचं ग्रामीण भागातील हे पहिलं अधिवेशन होतं. ग्रामीण भागातील हे प्रथम अधिवेशन होते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित नेहरू, पंडित जवाहरलाल
लक्षात घ्या, पंडित नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 1936चं काँग्रेसचं अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं? फैजपूर, जळगाव या ठिकाणी पार पडलं. का वैशिष्ट्य होती या अधिवेशनाची? कारण 1936चं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते कुठं? फैजपूर, जळगाव या ठिकाणी पार पडलं होतं आणि हे काँग्रेसचं ग्रामीण भागात झालेलं पहिलं अधिवेशन होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते विद्यार्थी मित्रांनो. चला मग आपण काय काय बघितलं आजच्या आजच्या ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? लक्षात घ्या, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटनेमध्ये आपण पहिलं बघितलं बॉम्बे असोसिएशनची अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो. त्याची स्थापना कधी म्हणलं? 1852. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. संस्थापक कोण होते? जगन्नाथ शंकर सेठ. त्यांना मुंबईचे सिंह म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना काय म्हणतात? त्यांना मुंबईचे म्हणजे आधुनिक मुंबईचे निर्माते म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. निर्माते इन द सेन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्यांना मुंबईचे निर्माते म्हणतात. मुंबईचे निर्माते म्हणतात. निर्माते म्हणजे शिल्पकार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांचं ओळखलं जातं. म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. त्याचबरोबर त्यांना लक्षात घ्या मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. लक्षात घ्या, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट सुद्धा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना, त्या गोष्टी बघितलं. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना कधी? 1869. कोणी स्थापन केलं? दादाभाई नौरोजी. का स्थापन केलं? इंग्लंडमधील लोकांबद्दल भारतीय लोकांच्या प्रश्नाबाबत जनजागृती करणे त्याचा उद्देश होता. त्याच्यानंतर काय म्हणलं विद्यार्थी मित्रांनो? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. लक्षात घ्या, स्थापना 1885. कोणी स्थापन केलं? ब्रदर्स इन लॉ म्हणजे फिरोजशाह मेहता. दुसरं विद्यार्थी मित्रांनो बदरुद्दीन तय्यबजी. तिसरं न्यायमूर्ती तेलंग. त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना 1885 विद्यार्थी मित्रांनो. काँग्रेसचे महत्वाचे अधिवेशन बघितलं. काँग्रेसचे संस्थापक एलन ह्यूम. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं विद्यार्थी मित्रांनो. काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला सरोजिनी नायडू. पहिल्या महिला आणि बेझंट. पहिल्या भारतीय महिला म्हणलं की सरोजिनी नायडू. आणि 1924च्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झाले विद्यार्थी मित्रांनो. आणि 1924चं काँग्रेस अधिवेशन बेळगाव या ठिकाणी भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते. हे सगळ्या गोष्टी बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर आज तक दीप करिअर अकॅडमीचा ऑनलाईन ऍप्लिकेशन जर प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं नसेल तर प्लीज ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. आणि दीप करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात विद्यार्थी नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.